आवश्यक आहे 1-1.5 तास. आपण किमान 1-1.5 तास तरी आराम करतो. मग जेवण केलं आणि म्हटलं आता आमच्याकडे त्या मॅट होत्या त्या आम्ही टाकल्या. असं म्हटलं आता इथं आराम करू. आम्ही जेव्हा मॅट टाकल्या आणि असं अंग टाकलं तेव्हा त्या ठिकाणी एवढ्या मुंग्या होत्या की आम्ही त्या ठिकाणी 5 मिनिटही बसू शकलो नाही. मग आम्ही परत त्या मॅट तिथून उचलल्या. म्हटलं दुसऱ्या झाडाखाली जाऊ. त्या ठिकाणी झाडाखाली गेलो. त्या ठिकाणी सुद्धा एवढ्या मुंग्या होत्या की आम्ही त्या ठिकाणी 5 मिनिटही थांबू शकलो नाही. मग अक्षरशः परत एक गोठा होता समोर बाजूला शेतकऱ्याचा. त्या ठिकाणी गुरं बांधलेले होते. आम्ही अक्षरशः त्या ठिकाणी त्या गुरांच्या बाजूला शेण होतं त्या शेणाच्या बाजूला झोपलो आम्ही. तर आम्ही स्वतःच विचार करायचा की आपण काय पागल धंदे करू राहिलो. पण मग आम्ही ठरवलं की जर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल तर वेगळं हे पागल माणसंच करू शकतात. जो सेन्सिटिव्ह आहे किंवा हे करू शकणार नाही. मग आम्ही ठरवलं की आता आपल्या मागचे रस्ते तर बंद केलेले आहे. मागे आपण जाऊ शकत नाही कारण त्यांना आता परत यायचं नाही. तुमचा हेड झाल्याशिवाय परत यायचं नाही. आम्ही निश्चित मनाशी ठरवलं की आता परत यायचंच नाही. किती संकट आले तरी परत यायचंच नाही. मग जसं जसं आम्ही पुढे गेलो तसतसे आम्हाला अनुभव मात्र चांगले आले. म्हणजे अक्षरशः आमचा जो ड्रेस होता सायकलिंगचा हेल्मेट असायचा आणि प्रत्येक सायकल आमच्या तिरंगा झेंडा असायचा आणि बॅनर पण असायचं. तेव्हा अक्षरशः लोक आम्हाला थांबवत पाण्यासाठी चहासाठी थंड पिण्यासाठी थांबवत. अक्षरशः मुस्लिम लोकांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी थंड पाणी प्यायला दिलं. आपण जेव्हा म्हणतो की बा हिंदू धर्म खतरे में आहे तर आम्हाला तो सर्वधर्म समभाव पहिल्याच दिवशी आला. आपण पाणी पाहतो की नाही आपण यावर पाणी तुम्ही पिलो बस करत जायचो. तर मॅडमनी म्हटलं की बा सर्वात चांगला अनुभव कोणता आला. तर आम्ही जेव्हा तामिळनाडूमध्ये प्रवेश केला सर तर त्या ठिकाणी माझे मित्र आहेत बाळू चिमकर नावाचा मित्र शिक्षकच आहे ते पण. आणि त्यांचा एक मित्र आहे तामिळनाडूमधला. त्यांचं नाव जेरॉल्ड म्हणून नाव आहे. जेरॉल्ड टायटस म्हणून. तर त्या मित्रांनी त्याला फोन केला. त्याला हिंदी तर समजतच नाही. त्यांची ती कन्नड भाषा होती आणि इंग्रजी फार थोडी तोडकी मोडकी सुद्धा समजायची. त्यांनी त्याला सांगितलं की बा माझे मित्र या ठिकाणी येत आहे तर तुम्ही जसं प्रवासासाठी त्यांना काहीतरी राहायची व्यवस्था करा. मग योगायोग काय झालं आम्हाला पाऊस लागला. मध्ये पाऊस एवढा पडला की आम्ही अक्षरशः घाबरलो की म्हटलं इतके एवढ्या विजा चमकायच्या की आम्ही मागे यायचं ठरवलं. परंतु मागे जर येतो म्हटलं तर राहण्याची व्यवस्था नाही. आणि त्या सरांचा आम्हाला फोनवर फोन यायचे की बा तुम्ही लगेच या. जसं आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी नंतर एवढा पाऊस पडला. धरमपूर म्हणून नावाचं मोठं शहर आहे आणि त्या धरमपूरपासून त्यांचं गाव होतं जवळपास 40 ते 50 किलोमीटर अंतरावर. तर ते आमच्या व्यवस्थेसाठी 40 ते 50 किलोमीटर अंतर यायचं होते. परंतु पाऊस एवढा पडला की ते त्या ठिकाणी येऊ शकले नाही. मग आणि आमची व्यवस्था त्यांनी सांगितली तुमची व्यवस्था आम्ही करतोच. मग त्यांचा चुलत भाऊ त्या ठिकाणी होता. त्याने त्याला फोन केला की बा माझे मित्र असे आहेत त्यांची व्यवस्था करा. त्याला तर अजिबात काही समजत नाही. त्याला फक्त ते तमिळ भाषा समजायची. म्हटलं आता त्याची पूर्ण संभाषण कसं काय करा. त्यांनी सांगितलं की बा या माणसाचा फोन येईल तुम्हाला माझ्या चुलत भावाचा. इंग्रजीमध्ये समजा आम्ही थोडंफार इंग्रजी त्या ठिकाणी शिकलो होतं बऱ्यापैकी थोडी. मग त्यांनी व्यवस्था आमची त्या ठिकाणी केली. तर आमची राहण्याची व्यवस्था तर केली आणि उलट त्यांनी आमच्या फोनपेवर 1000 रुपये जेवणासाठी पाठवले. मग मी त्यांना म्हटलं की मी परत पाठवतो. त्यामुळे तुम्ही सर तुम्ही जेवढ्या वेळा परत पाठवाल मी परत पाठवून आणि उलट आमची माफी मागायचा की कशासाठी की बा मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही पावसामुळे. तर हा खूप मोठा अनुभव आम्हाला त्यासाठी आला की म्हटलं जगातला खूप सुंदर लोक आहे. खूप जग सुंदर आहे. आपण जर सुंदर आपण तर आहो परंतु आपल्यापेक्षाही सुद्धा लोक खूप सुंदर आहे. हा खूप मोठा अनुभव या ठिकाणी विचारायचा होता की बा आपल्या सगळ्यांना सायकलिस्ट जे सगळे ग्रुप आहे त्यांना लान्स आर्मस्ट्रॉंग माहिती आहे. लान्स आर्मस्ट्रॉंग लाईफ नावाचं त्याचं आत्मचरित्र लिहिलं होतं. ते आत्मचरित्र काही वाचलं नाही. त्याची नेटफ्लिक्सला फार सुंदर डॉक्युमेंटरी आहे. तो 3 वेळा टूर de फ्रान्स नावाची जगातली सगळ्यात महत्त्वाची सायकलिस्ट स्पर्धा जिंकला होता. त्यानंतर त्याला कॅन्सर झाला. कॅन्सरने तो आजारी होता. त्याने नंतर किमो घेतली. 2 वर्ष बाहेर होता आणि त्यांनी त्याच्या आत्मचरित्र डॉक्युमेंटरीमध्ये असं म्हटलं होतं की मग सायकल जर का परत नसती तर मी काही त्या किमोतनं काही बाहेर येऊन काम केलं नसतं. तो किमोतनं बाहेर आला वयाच्या 43-44 वर्षी मी परत एक टूर de फ्रान्स केली ज्यात तो 4था आला आणि 45व्या वर्षी तो जिंकला आणि त्यांनी तिथे सायकल ठेवून दिली. आता हे एक जर्नी बॅक टू द लाईफ झाला आहे. मी आता परत आलो आहे आणि मग काही वर्ष आणि त्यांनी त्याच्या सगळ्या डॉक्युमेंटरीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांनी सांगावं आणि प्रत्येकासाठी हा अनुभव वेगळा असेल की एखादा असा पॅच असेल की पूर्ण प्रवासामध्ये एक छोटासा असा पॅच असण्याची शक्यता आहे की जो तुम्हाला जिथे तुमचं सगळं मेंटल चेंज झालं की तुमच्या आतमध्ये जेवढं सगळं आहे. एखादा चढ असेल मी फक्त फिजिकली नाही म्हणत इमोशनली
संवेदनशीलतेनुसार इमोशनली किंवा कारण की तुम्ही रोज संध्याकाळी बाहेर झोपताय, सकाळी उठताय, असं पहिल्या 2-4 दिवस 5व्या 6व्या दिवशी चांगलं वाटेल. 7व्या 8व्या दिवशी 11व्या दिवशी आपण इमोशनली स्वतःला त्रास देत राहतो. कोणता तरी पॅच असा असेल की जिथे तुम्हाला हे सगळं निरर्थक वाटण्याची शक्यता आहे किंवा कठीण वाटण्याची शक्यता आहे. किलोमीटर जे अंतर आहे यामध्ये शारीरिक कसोटी तर काहीच नाही आहे. प्रॅक्टिस जर केली मनाची इच्छा असेल तर कोणीही करू शकते, परंतु खरी कसोटी लागते तुमच्या मानसिकतेची. कारण परिवारापासून एवढ्या दिवस बाहेर राहणं सोपं नाही आहे. म्हणजे खरा त्रास जर झाला असेल तर मानसिकतेचा त्रास झाला. म्हणजे आपल्याला त्रास होतो, घरी पत्नीला त्रास होतो, आईवडिलांना सुद्धा त्रास होतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमचा जो ग्रुप होता 5 जणांचा हा एकमेकांना सावरण्याचं खूप काम केलं. म्हणजे प्रत्येकाला असं कधीतरी वाटलंच की बा आपण हे निरर्थक करतो का, आपण परत जाऊया का, असं प्रत्येकाला वाटायचं. परंतु आमचे जे कॅप्टन आहे अमर सर, त्यांनी, मी खरोखर त्यांना मानतो, माझ्यापेक्षा हे सर्व 4 जण वयाने लहान आहेत, परंतु मी असं म्हणेन की माणूस वयानं मोठा आहे म्हणजे समृद्ध आहे असं नाही आहे. त्याची विचार करायची पातळी कशी आहे त्यावरून तो समृद्ध ठरतो. तर असा बऱ्याच वेळा प्रसंग आला, परंतु आमची टीममधले जे सर्व लोक आहेत त्यांनी एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न केला. मिळणार 100%. तर अशा 3 कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पुढच्या दौऱ्याला हमखास करणार नाही आहेत, या 3 चुका आम्ही टाळणार. कमी घ्यायचं. दुसरी गोष्ट, जास्त काळजी करायची नाही. हे एवढ्यासाठी सांगितलं, 2 वेळा विचारली सायकलची काय अडचण झाली. माझी सायकल 3 वर्ष झाले होते, काहीच अडचण नव्हती. पण एक्स्ट्रा तयारी म्हणून मी सायकलची ओरायलिंग करून घेतली जायच्या 3-4 दिवसांनी, आणि त्याने सेटिंग चुकवली, ज्याचा त्रास मला शेवटपर्यंत झाला. 3 वेळा मला, म्हणजे मी शेवटीच म्हणाले सायकलला नाव पण दिलं होतं तेव्हा त्रास देणारे. या ठिकाणी प्रत्येक राज्याचं शोरूम बघायला होतं त्या ब्युटी पार्लरसारखं. त्यामुळे जास्त काळजी करायची नाही, होत राहते. आणि ग्रुप छोटा ठेवायचा. म्हणजे सोलो रायडिंग अनुभवासाठी खूप चांगले असते, ग्रुप आपल्या प्रोटेक्शनसाठी खूप चांगला असतो. सरांनी जसं विचारलं की 3 गोष्टी कुठल्याने करणार तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं निघताना आपण खूप प्लॅनिंग करतो, काहीच प्लॅनिंगची आवश्यकता नाही. आणि निघताना ग्रुप तयारीचे करून निघायचं की आपल्याला 20-22 दिवस खूप त्रास होणार हे तयारी करून निघायचं. आणि आपण घराच्या बाहेर जर समजा बगर पॅकअपचं निघतो किंवा माहीत आहे 42 डिग्री तापमान आहे, सायकल घेऊन चालणार आहे, 100 ते 150 किलोमीटर सायकलिंग करायची आहे, लॉस करायचं नाही, साहजिकच त्रास तर होणारच आहे. आणि तसंही आपण आयुष्य जगताना कुठं त्रास होतो, कुठं त्रास नाही होत. आम्ही एवढ्या मोठ्या 22 दिवसामध्ये 2 दिवस फॅनच्या खाली झोपलो, फक्त 2 दिवस. एक औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि अजिंठा. पण घरी आल्यानंतर कूलर तोंडापुढे लावलेलं असते, फॅन सुरू असते, तरी झोप येत नाही. आणि तिथं आम्ही, म्हणजे घरी आल्यानंतर लक्षात आलं यार मी तिथं 20 दिवस फॅने नव्हता, मी सकाळी तिथं असो. मग मी सरला म्हटली का असं मी रोज चटीवर नसतो. सर मग मी काय मोठा आहे काय, इकडून बॅग ठेवतो तिकडून बॅग ठेवतो, मला झोपतो. म्हणजे त्रास सहन करायचा हे मानसिकता असते ना. तर आता घरात 2 टाइम जेवा, 1 टाइम झोपा, आनंदात राहा. एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची काही फिजिकली TMT टेस्ट वगैरे, ट्रेडमिल टेस्ट वगैरे अशी हृदयाची वगैरे केली होती का? नाही, टेस्ट वगैरे कोणीच नव्हती केली? कोणीच नाही. तुम्ही निघताना की आता आपण किती वेट आहोत आणि नंतर आल्यानंतर काही मेजर केलं का की किती कमी झालो? हो, ते मला सर्वांच्याकडनं अभिप्राय आहे. तुमचं? माझं वजन जे आहे ते निघताना म्हणजे 74-75 किलोच्या आसपास होतं, आणि जेव्हा मी घरी आल्यानंतर ते 67-68 आहे. 8 ते 9 किलो वजन कमी झालं. मी यांना सांगितलं पण, इव्हन म्हणजे आता माझी ड्युटी शाळेतच चालू आहे, तर शाळेतून मी सांगितलं की 8 ते 9 किलो वजन या राईडमध्ये माझं कमी झालं. तुमचं? माझं वजन 73 किलो होतं, आणि मला माहीत होतं की माझं वजन सायकलनं फास्ट एकदम कमी होते, पण तेवढंच लवकर रिकव्हरी होते. आणि मला एक विश्वास आहे की माझं वजन हे 78 किलोच्या वर जातच नाही. आणि हे कधी लक्षात आलं, एक दिवस आम्ही एका शाळेमध्ये मुक्काम केला होता. शाळेत मुक्काम केला, पावसानं दिवसभर सोडलं चांगलं, आम्ही मस्त मोकळी झाली होती त्या दिवशी. मला असं झालं, म्हणजे ज्या दिवशी जास्त त्रास झाला ना त्या दिवशी मला सगळ्यात जास्त चांगलं वाटायचं. कारण की मी आम्ही सर्वच त्या टायमाच निघालो होतो.
मग शाळा म्हटल्यावर काटा असते त्याला. मग तिथं ते मोजमापचं होतं ते काढलं आम्ही पाहिलं. तर 6 किलो कमी झालं, कोणी 7 किलो कमी झालं, मी पाहिलं 8 किलो कमी झालं, सांगायचं की मला 8 किलो कमी झालं. बघा की काही काही गोष्टी समजा आपण ग्रुपमध्ये जर करत असू तर ज्या गोष्टीमुळे दुसऱ्याला त्रास होते किंवा घाबरू शकते अशा गोष्टी शक्यतो शेअर करायच्या नाही ग्रुपमध्ये. धारापुरम प्रवास झाला होता. सरांनी सांगितलं जेरॉल्ड डायटसची व्यवस्था केली होती. 74 निघताना होतं, तिथे चेक केलं तेव्हा 68 झालं होतं. मग म्हटलं अर्ध्या प्रवासात जवळपास 6 किलो विकेट परवडणार नाही, पण तिथून डायट चेंज केला. मी चहा बिस्किट कधीच खात नाही, पण तिथून मात्र दररोज मग दराडे सर जे खाऊ घालतील ते खायचं. त्यामुळे मग पुढं काही नंतर 68च्या खाली आलो नाही. माझं निघताना 70 किलो वजन होतं आणि नंतर मग त्या ठिकाणी चेक केलं आम्ही, तिथं 64 किलो भरलो. तर त्याच्यामागे कारण सांगतो मी. आता घरी आपण जेवण करताना प्रत्येकजण काही नखरे करतो, समजा की ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही. परंतु त्या ठिकाणी मला तरी सर्वात त्रास झाला असेल तर जेवणात झाला, कारण त्या ठिकाणी पोळी मिळत नाही, शक्यतो तांदूळच खावा लागतो. परंतु मला जर खासा नाही तर उपास राहावं लागेल. मग तर सर्वात मी अमर सरांचं पाहिलं. आम्ही ज्या ठिकाणी जेवायचो तर 22 दिवसामध्ये प्रत्येकजण समजा भाजीची ऑर्डर करायचा की बा कोणी शेवभाजी सांगेल, कोणी पालक पनीर सांगेल, कोणी काही सांगेल. परंतु अमर फाटे सरांनी एकही दिवस सांगितलं नाही की बा मला ही भाजी पाहिजे की ती भाजी पाहिजे. ते म्हणा तुम्ही सांगा मी खायला तयार आहे. आणि पूर्ण प्रवासामध्ये सरांनी असं कधीच नाही म्हटलं की बा ही भाजी खराब आहे की ती भाजी खराब आहे. एक अनुभव सांगतो. धारापुरमधला जो विषय आहे तो त्या ठिकाणी सरांनी पराठा ऑर्डर केला. तो पराठा ऑर्डर केल्यानंतर तो तयार करतानाच तर मला असं वाटेल चिडसारखी म्हटलं हा काय करू राहिला तयार. परंतु सरांनी जेव्हा खाल्ला त्यांनी लगेच खाल्ला, फटाफट खाल्ला. आणि मग मी म्हटलं बाबा पराठा काय नको आपल्याला पोळी द्या. तर त्यांनी त्या पोळ्या काय म्हणजे सकाळच्या होत्या कालच्या होत्या ती म्हणजे इतक्या खराब होत्या खाल्ली. तर सांगा म्हणजे त्या ठिकाणी खाण्याच्या बाबतीत थोडा त्रास झाला. परंतु मग मानसिकता अशी बनली किंवा खायला नाव ठेवायचंच नाही. 66 किलो होते. ज्यावेळेला मी म्हणजे कालच आमच्या गावामध्ये भंडाराला प्रत्येक वजन काढा होता. त्यावेळेला समजा धारापुरमला आम्ही सर्वांनी वजन केलं त्यावेळेला मला 64 होतं, म्हणजे एकच किलो वजन कमी झालं होतं. आणि मी काल परत वजन चेक केलं त्यावेळेला वजन 65 आहे, म्हणजे माझं 1-2 किलो कमी झालं होतं. खूप छान. मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही आपण इंग्रजी फार आपल्या आयुष्यात बोलण्याचे प्रसंग कमी येतो, पण मराठी संपली, महाराष्ट्राचा प्रांत सोडल्यानंतर हिंदी काही बोलले असाल किंवा आणि इंग्रजी तुमचे भाषिक स्विच ऑफ जवळपास झालं आता. म्हणजे आपल्याला मराठी पण नाही, संवादाची भाषा राहिली, समोरच्या राज्यामध्ये प्रवेश केल्यामुळं हिंदी पण नाही तेवढीशी, इंग्रजी मात्र तुटकीशी. हा प्रवास कितव्या दिवशी सुरू झाला तुमच्या प्रवासातला? मराठी आणि ह्या सगळ्या संवादाच्या पातळीवरती बऱ्याच वेळा खानाखुणा किंवा काहीतरी वेगळ्या तुटक्या फुटक्या. त्यावेळेला सोलापूर हे आपल्या महाराष्ट्रामध्येच जिल्हा आहे, परंतु त्या सोलापूरमध्ये पूर्णपणे कन्नड भाषा बोलल्या आहेत. कारण की आम्ही त्या ठिकाणी समाधान नावाचा मठ आहे त्या ठिकाणी मुक्कामी होतो. त्या ठिकाणी जे एक कॅम्प चालू होता तर त्या कॅम्पमध्ये सर्व शिक्षण हे कन्नडमध्ये चाललेलं होतं. म्हटलं हे तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये कन्नड का शिकवत आहे. तर मग मी सरांना प्रश्न पण केला की सर कन्नडमध्ये बोलत आहे असं का, हे महाराष्ट्रामध्ये आहे. तर सर म्हणत की बा हा भाग तर हा कन्नडमध्ये बघा आणि तो पहिला पुढचा आहे जसा भाग सुरू आहे तो आपल्याला वेगळा तो मराठी भाषा काय तो महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे होता असं मला सरांनी सांगितलं. त्यानंतर जवळपास अर्ध कर्नाटक आम्ही ओलांडलं तोपर्यंत मराठी भाषा आणि कन्नड भाषा त्यांना म्हणजे दोन्ही भाषा त्यांना येत होत्या अर्ध कर्नाटक संपेपर्यंत. त्यानंतर त्याच्यासमोर मात्र शहरी भाग जर लागला तर त्या शहरी भागामध्ये जे शिक्षित लोक होते त्यांना हिंदी जमत होती, हिंदी पण आणि इंग्रजी पण आणि कन्नड भाषा त्यांची मातृभाषाच आहे. तर त्याच्यासमोर मग शहरी भागामध्ये गेलं तर त्यांना हिंदी थोडीफार समजत होती, परंतु ग्रामीण भागामध्ये जर गेलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची भाषा म्हणजे हिंदी समजत नव्हती आणि इंग्रजीही समजत नव्हती. मग ते त्यांची कन्नड बोलायचे आणि मग आम्ही आमची इंग्रजी किंवा मराठी किंवा हिंदी बोलून बघायचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेला आमचे इशारे सुरू झाले म्हणजे अर्ध कर्नाटक पार केल्यानंतर. सरांनी औपचारिक उत्तर दिलं. वास्तविक पुढे गेलो की केळं आपल्याला किलोवर मिळतात आणि शेंगा लिटरवर मिळतात. लिटर एक वेगवेगळ्या शेंगा 1 लिटर 2 लिटरवर घ्यावं लागतात त्या. मग भाषेचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करायचा आम्ही जरा सिन्सिअर लोक आपल्या पद्धतीचा प्रयत्न करायचो. पण या माणसाने एक नवीन भाषा तयार केली. हा अशा भाषेत बोलायचा की जी भाषा जगात अस्तित्वातच नाही. बिनधास्त गप्पा मारायच्या ती पण त्याला कळायची समोर त्याला.
त्यात फक्त मग काय होतं की मोबाईल, कन्याकुमारी, शेंगा, एखादा ओळखीचा शब्द आला की समोरच्याला कळायचं याला काय म्हणायचं आणि आम्हाला कळायचं त्या काय म्हणायचं. तर त्या भाषेचा डेमो सरांनी दिला तर फार बरं होईल. नाही, त्या भाषेचा डेमो जायच्या होतं तेव्हा त्यांनी GST ग्रुप तुम्ही ऐकलं असेल, त्याच्या शेअरनीच एक व्याख्यान ऐकलं होतं, मोबाईलवर कुठेतरी ऐकलं होतं. तर त्यांचे बरेच कन्स्ट्रक्शन असतात ना विदेशात वगैरे. तर विदेशात त्यांनी प्लॅन बांधला होता चांगला. चीनची गोष्ट होते की चीनची की जपानची, पण तिथं ते पाहायला येत होते आणि तिथं जो समजा त्यांनी माणूस ठेवलेला होता त्यांना ते जपानीज वगैरे येत नव्हती. तर मग तो प्रॉब्लेम यायचा. मग त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता, त्याला म्हणत हा प्लॉट जात नाही, घाटाचा सौदा. मग त्याच्यासोबत जो होता तो म्हणते आज मी बोलणार आहे तिथे. तो म्हणते त्याला तू इंग्लिश म्हणजे इंग्रजीच तर करून नाही, जपानीज वगैरे काय ठीक आहे म्हणते. असंच काहीतरी अनुभव आहे, पण मागे पुढे होऊ शकतो, पण ह्याच्यातूनच आहे. त्यानंतर तो तिथे कस्टमर येतात, ते विचारतात त्याच्या भाषेत की काय. हा सरळ मराठीमध्ये सुरू करून देते, सरळ मराठीमध्ये सुरू करून देते, म्हणजे थांबतच नाही, फक्त ते ऐकत राहतात. मग आता त्याच्यासोबतचा असते तो थांबते, म्हणजे त्याला काही बोलत नाही, आले की बोलत नाही, फक्त ऐकते. हा काय सांगून राहिले, काही समजत नाही, हा काय विनाकारण पासून येतही टाइम चालला, येतही टाइम चालला, हा काय चाललं, याचं काय नेमकं चालू आहे. झालं तो खूप वेळ बोलतो, अर्धा तास बोलतो, ते जे ग्राहक असतात ते बी ऐकतात, निघून चालले आता. काय येण्यावर करतो विनाकारण तेही काही समजलं नाही, तुलाही काही समजलं नाही, पण काही समजलं नाही. मग थोड्या वेळात मग तेचा फोन तुझे ग्राहक गेले होते, मग आम्हाला घर पसंत आहे. मला काही कोणती आम्ही घेतली, कोणती मल्याळम घेतली, कोणती कर्नाटक घेतली, पण तो बोलतोय समोरचा आपण बोला नाही. त्याला तर तुमचे शब्द समजत नाही, तो तुमचे शब्द ऐकत नाही, तो ऐकतो तुमची देहबोली. हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही बोलत असताना तुमची देहबोली कशी प्रेझेंट करता त्याच्यावर डिपेंड करते की समोरचा किती. आता एखादा भाषण देत असेल, तो भाषण फक्त बडबड करत असेल तर त्याला कोणी हे करतो मांडवली पाठवायचं वगैरे याचं त्याचं भाषण ऐकलं असेल, तो त्या टाईपचे हातवारे वगैरे देहबोली करते की त्याच्यावरनं याच्याचा अंगात काढायचं नाही. म्हणजे तुमचे शब्द बोलत नाही तर तुमची देहबोली बोलत असते. तेच काम की सर्वात तिथं आहे. त्यामुळे ते कुठत काय होणार, मला देवबोली होईल ते समजून जायचे की याला काय म्हणायचं. एकदा नाही ते बोलता येत, समोरचा बोलण्याशी मला नाही बोलता येत. नाही ते समोरचे बोलल्याशिवाय आपल्याला बोलता येत. विरोधकर सर एखादं वाक्य म्हणूनच दाखवा. सर आम्ही सांगितलंच होतो, हा सर आता हे काय आपलं आहे तर काही समजत नाही. आम्ही सोबत बोलताना शाळेमध्ये पूर्ण सर आम्ही पुरा कुशल भाषा बोलतो, त्याला आम्ही पुरी घाटाखाली भाषा बोलला काय. मग सर म्हणतात हा सर हे काय नाही तर काही समजत नाही. तर मग तुम्हाला समजत नाही काय, मी सांगतो तुम्हाला. तो पिक्चर बघायला तुम्ही ना चेन्नई एक्सप्रेस पडला काय म्हटलं, हा थांबा मी सांगतो. तामिळनाडूमध्ये होतो आम्ही. रामेश्वरममधून तिकडचा प्रवास चालू होता आणि पेट्रोल पंप